नमस्कार, बुधावली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज आपण बनवतोय बटाट्याचे वेफर्स. मी रात्री 2 किलो बटाटा स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेला आहे. तर सर्वप्रथम आपण त्याची साल काढून घेऊया आधी. तुम्ही बघू शकता आपण रात्रभर भिजवल्यामुळे त्याची साल कशी लगेच निघते. आणि हा मी बटाटा स्वच्छ पाण्यामध्ये ठेवते जेणेकरून हा काळा नाही पडला पाहिजे. अशा प्रकारे मी सर्व बटाटे सोलून घेते. तुम्ही बघू शकता मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण बटाटा खिसून घेऊया. तुम्ही बघू शकता किती पातळ अशा पांढऱ्या शुभ्र स्लाइस त्याच्या पडलेल्या आहेत. पातळ अशा मी सर्व बटाटे खिसून घेते आहे या प्रकारे. बटाटे पूर्ण स्लाइस त्याचे पाण्यामध्येच ठेवायचे नाही तर तो काळा पडला जातो. अशा प्रकारे मी सर्व बटाटे खिसून घेते. तुम्ही बघू शकता माझे सर्व बटाटेचे स्लाइस पाडून झालेले आहे. किती पातळ अशा स्लाइस पडलेले आहेत. तर हे सर्वप्रथम आपण आता याला शिजवून घेऊया. झालेलं आहे. आपण बटाट्याच्या मध्ये शिजवून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण. आणि मी तुरटी घेतलेली तुरटीचा हा खडा मी त्याच्यामध्ये ॲड करते जेणेकरून आपलं वेफर्स पांढरं शुभ्र झाला पाहिजे. तर आपण याला चांगले उकळे आणून देऊया. मग आपण वेफर्स त्याच्यामध्ये शिजायला ठेवून देऊया. पाणी चांगलं आपलं गरम झालेलं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं वेफर्स ते स्लाइस केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करत जाऊया. आणि याला चांगलं शिजवून घेऊया. मी 2 भागामध्ये वेफर्स शिजवून घेणार आहे. याला आपण चांगली एक उकळी आणून घेऊया जेणेकरून आपले वेफर्स
तयार होतील व्यवस्थित. उकळी आणूया चांगली. तुम्ही बघू शकता आपले वेफर्स बटाट्याचे स्लाइस चांगले शिजलेले आहेत. तर मी एका चाळणीमध्ये हे काढून घेते की जेणेकरून त्याचं पाणी नितळते व्यवस्थित. आणि नंतर आपण ते सुकवायला टाकूया. आधी सर्व मी स्लाइस बटाट्याचे काढून घेते. आणि पाणी निथळल्यानंतर मी हे वाळत घालते. आता दुसऱ्या भागातले वेफर्सचे जे स्लाइस आहेत ते आपण शिजायला घेऊया. आता सर्व एकत्रच आपण शिजवून घेऊया. हे आता हे चांगलं आपण शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या दुसऱ्या बॅचमधले सुद्धा बटाटाचे स्लाइस चांगले शिजलेले आहेत. तर ते मी सर्वप्रथम चाळणीत काढून घेते. त्याचं पाणी पूर्णपणे निथळलं पाहिजे. आणि थंड थोडंसं झालं की मी ते प्लॅस्टिकच्या कागदावरती पसरून घालते. तुम्ही बघू शकता आपण प्लॅस्टिकच्या पेपरवरती मी सर्व वेफर्स सुकायला घातलेले आहेत. आणि मी हे घरामध्ये घातलेले आहेत. मी बाहेर उन्हामध्ये घालणार आहे. कसे दिसतात पांढरे शुभ्र मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही बघू शकता आपले 2 किलो बटाट्याचे एक पाटी भरून वेफर्स झालेला आहे. तर चला तर मग आपण हे थोडं तळून घेऊया. तेलामध्ये वेफर्स तळून घेऊया. बघू शकता कसे पांढरे शुभ्र आपले वेफर्स झालेले आहेत. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.